हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर जसं की तुम्ही पाहिलं असेल मी गावी आलेले आहे मम्मीकडे। लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं आणि येऊन 1-2 दिवस झालेले आहेत। मी आज ब्लॉग शूट करते। मी ट्राय करते की इथे मी जेवढे दिवस आहे तेवढे सगळे दिवस ब्लॉग शूट करायचं। आज नरेंद्र आलेत आता थोडा वेळ पूर्वी दुपारी आणि राजनंदिनी सोबत आता आहे ते। राजनंदिनीला आता झोपून आले मी, सो नरेंद्रला तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलंय। मस्त वातावरण आहे गावाकडचं। आता पाऊस तरी एवढा जास्त नाही, अगदी नॉर्मल पडतोय। नरेंद्र आलेत सो कंपल्सरी अंडा करी बनतेच आमच्याकडे आणि त्याचीच तयारी चालली आहे। अंडी आता उकडायला ठेवायची आहेत आणि मम्मी नाही सॉरी राजनंदिनीचा उद्या बर्थडे आहे, तर त्यामुळे तयारी ती पण करायची आहे। आज रविवार असल्यामुळे ना थोडी जास्त मला वाटत नाही की दुकाने वगैरे ओपन असतील। मम्मी असं म्हणाली की मला आता अलीकडे ना माहीत नाही आहे ॲक्च्युली, गावात मी कधी जास्त जात नाही। आमचं घर थोडंसं वरती असल्यामुळे ना, म्हणजे वरच्या साईडला मी गावात वगैरे जात नाही, कधी काम असेल तरच। पण विशेषतः मी असं सुट्टीवर आले आणि गावात फिरायला गेले असं होत नाही, मी घरीच थांबते। तर आता मम्मी मला म्हणाली की मे बी आज रविवार असल्यामुळे थोडंसं दुकानं वगैरे जास्त ओपन नसतात, तर आज नाही जाणार आहे। आता खाली नरेंद्र आले पण जायचं नाही म्हणते। जमलंच तर संध्याकाळी मावशीकडे थोडंसं उशिराने एखादी फेरी मारेन, पण बघू। नाही तर मग उद्या सकाळी लवकर जाऊन काय काय शॉपिंग वगैरे करायची आहे थोडीफार। राजनंदिनीसाठी पैंजण घ्यायचे आहेत, माझ्यासाठी सुद्धा पैंजण घ्यायचे आहेत, कारण पैंजण नाही आहेत माझ्याकडे। आणि त्याचसोबत माझं हे जे नाकातलं हे होतं ना, आम्ही मुगुट म्हणतो त्याला, कोणी कोणी चमकी म्हणतं, तर त्याचं काय झालं की ते नाही आहे। म्हणजे वास्तुशांतीच्या वेळेस मी काढलं होतं, त्याची फिरकी पडलेली, सो ते तसंच आहे आणि ते मी घरी ठेवून आले पण सापडतच नाही ते कशात ठेवले मी आता। मग मला ते एक नवीन घ्यायचं आहे मला। आणि राजनंदिनीचे पैंजण आणि ते पायात कडे काहीतरी बोलतात त्याला, तर ते सुद्धा घ्यायचं आहे मला तिच्यासाठी। बघू थोडा वेळ घालून बघते काय तिथे कम्फर्टेबल नाही तर मग ती सारखं काढून फेकायच्या नादातच असते, सो ते ट्राय करते ते एक घ्यायचं तिच्यासाठी, असा विचार चाललाय माझा। बर्थडे इकडे करायचं असं काही प्लॅन नव्हता, सो आमचं असं झालं होतं की बर्थडेच्या 1-2 दिवस आधी आपण मस्त सॅटर्डे संडे जाऊन ड्रेसची शॉपिंग करायची तिच्या। पण अचानक इकडे येणं झाल्यामुळे मग ते शॉपिंग करता नाही आले आम्हाला। आणि आधी 1-2 दिवस म्हणजे आधी 1 दिवस ऑब्व्हियसली ठरलं होतं, बट नरेंद्रला काम होतं, माझं पण काम होतं, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो नाही। मग असं झालं की चला गावातच घेऊयात। मम्मी म्हणते मी घरी छान शिवते म्हणून। यावेळेस असं मी मागच्या वेळेस कसा घेतला होता तसा ड्रेस घेणार नाही तिला, कारण परत यूज होत नाहीत ते ड्रेस, सो नॉर्मलच ड्रेस घ्यायचं म्हणते। आता उद्या जाऊन बघू गावात कुठे मिळतो कसं काय। तर उद्या थोडी सकाळपासूनची तयारी आहे। विनू पण मुंबईला गेला काही कामानिमित्त, तो उद्या येईल। मग बाकी सगळे मी डेकोरेशन थोडंफार, अगदी मोठं असं काय करणार नाही आहे, नॉर्मल थोडक्यातच करायचं आहे यावेळेस बर्थडे। सो येस, आता ते सगळं आहे, पण त्याच्या आधी जाऊन बघूयात। आता अंडी उकडत ठेवायची आहेत, त्याच्यानंतर मग अंडा करीची आज रेसिपी दाखवते मम्मीची तुम्हाला, तर चलो। अंडी उकडायला ठेवली होती आगारोच्या एग बॉयलरमध्ये। ॲट अ टाईम 8 अंडी तुम्ही याच्यामध्ये उकडू शकता। यामध्ये आधी थोडंसं पाणी मी ॲड करते, जे रिकमेंड केलेलं आहे तेवढं पाणी टाकून त्यामध्ये अंडी ठेवायची आणि फक्त वरती आपला स्विच ऑन करायचं आणि खालचं हे बटन ऑन करायचं। बस इतकंच आहे। जेव्हा अंडी उकडली जातात तेव्हा आपोआप हे बटन ऑफ होतं, सो तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही अजिबात। हे ऑन करून तुम्ही बाकीची कामं आवरू शकताय। तर इथे माझी ही अंडी उकडून झाली होती। यामध्ये ना परफेक्ट अंडी उकडतात। ओके, तर इथे आमच्या माताश्रींनी, मला माहीत नसताना राजनंदिनीला मी झोपवायला गेले तेवढ्यात मसाला रेडी केलाय। काय काय आहे यामध्ये माताजी? ओलं खोबरं आहे। ओके, ओलं खोबरं, कांदा, ओलं खोबरं, थोडा कांदा भाजून घातलाय, आणि आलं, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर, जिरं, धने आणि तीळ जरा जरा। ओके, हे सगळं भाजून घेऊन आता वाटून घेणार ते। ओके, हे अंडे उकडलेले आहेत मस्त, तर आता फोडून घेऊयात आपण। आपल्याला दिसतात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी काय प्रॉब्लेम असतेच नाही, ते काय सगळं सांगत बसते असं माझं ते तर आहे सोड। आपल्याला समोर दिसतंय तेच आपल्याला खरं वाटतंय, तुमचे पण काहीतरी प्रॉब्लेम असतील आयुष्यात। पण मी जेव्हा जेव्हा तिला बघितलंय की नाही, त्या अनुष्का शर्माला, तेव्हा तेव्हा ती त्या महाराजांच्या इथे असं रडताना दिसते। ते सगळं काय असते, आम्ही सांगत बसतोय, ते सांगत नाही आपले प्रॉब्लेम तेवढंच। ते पण आहे सोड, प्रत्येकाच्या आयुष्यात काय नाही काय आहे। माझा अनुभव मला चांगला झालाय। म्हणजे मला जे जे वाटायचं, ज्या ज्या मैत्रिणी माझ्या आहेत की नाही, जेवढ्यांच्या म्हणजे यांचं लाईफ छान चाललंय असं मला वाटायचं,
त्यांच्या लाईफमध्ये नेमकं काय नाही, म्हणजे त्यांनी माझ्याकडे मन बऱ्याच जणी हलकं केलं. त्यांच्या लाईफमध्ये सगळ्यात उत्तम पर्याय काय माहिती आहे काय, मानसिक काय असेल तर बोलून दाखवायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाजवळ असं नाही, खात्रीशीर आपलं एकच कोणतरी पाहिजे त्याच्याजवळ जी आपलं मनात बोलता येईल. तेच म्हणजे माझ्या ज्या घेऊन त्रास करून मैत्रिणी आहेत की नाही, त्यांचं ऐकल्यावर मला असं वाटलं की कोण खुश नाही जगात, जास्त असं खुश कोणी नाही. प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम आहेतच. कुणाचं पण काय असू दे, आपल्या मनातलं बोलून रिकामी झालं का जेवढं मन हलकं होते. म्हणून मनात ठेवून पुढे बसण्यापेक्षा कुणाजवळ तरी मन हलकं करायचं. येस, होतो हे. थांब मिक्सर लावूनच थांब राजनंदिनी उठेल. मिक्सर लावायचं, राजनंदिनी झोपले. कुठल्या काळातली कढई आहे मम्मी? एवढी वर्ष झाली अजून वापरायला लागलीच आहे. कशी झाले बघ. इथे तेलामध्ये कांदा परतवून घेतलेला आहे. हा मसाला सुद्धा रेडी झालेला आहे, जो मगाशी तुम्हाला यामध्ये काय काय ते सांगितलं होतं. आता यामध्ये हळद मम्मी टाकते आणि थोडंसं परतवून घेऊन मग त्याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर जी आहे तर ती टाकली. ही आम्ही घरी बनवलेली आहे ती आहे. त्यानंतर यामध्ये जो मसाला होता तर तो सुद्धा टाकून चांगला भाजून घेतला. पाणी थोडंसं ॲड केलं त्यामध्ये. त्यानंतर नमक चवीनुसार आणि सगळं मिश्रण थोडंसं उकळी येऊ दिलं. यानंतर यामध्ये एक अंडं फोडून टाकलं, ज्यामुळे थोडंसं दाटसरपणा येतो. अंडं फोडून टाकल्यानंतर कंटिन्युअसली असं स्टीर करत राहायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत अंड्याच्या. त्यानंतर उकडलेली अंडीसुद्धा त्यामध्ये सोडायची आणि थोडीशी कोथिंबीर वरून पेरायची. आणि इथे आपली अंडा करी रेडी झालेली आहे. तर बघू शकता किती टेम्पटिंग दिसते ना. यानंतर आम्ही जेवण घेतलं. तर आज राजनंदिनी उशिरा झोपली होती, त्यामुळे असं झालं की ती आता जागते. मी मगापासून खूप वेळ तिला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही झोपत नाही आहे. त्यामुळे मी विचार केला की असू देत आता. मला केक बनवायचं होतं. आम्ही ऑर्डर दिलेला आहे तिच्या बर्थडेसाठी केक, तरीसुद्धा मला स्वतःला बनवायची इच्छा आहे. त्यामुळे मी मगाशी नरेंद्रना हे सगळं आणायला लावलं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वगैरे. आणि आता केक बनवायला घेते. ती काय झोपायला तयार नाही. म्हटलं उगाच मला टाइमपास करणार अर्थ नाही आहे. मग मी म्हटले करून घे जा तू, ती अशीच बसणार आहे. तर आता हे करून घेते. जे मी बॅटर आहे ना ते रेडी करून थोडा वेळ भिजायला ठेवायला लागतं ना, तर ते करेल. आणि त्याच्यानंतर मला थोडं स्किन केअर करायचं आहे. एकतर वेळ भेटत नाही मला तिकडे मला स्वतःला द्यायला. आणि आता थोडाफार आहे, म्हणजे राजनंदिनीला कोणतरी बघू शकतं. आणि मला पण इथे जास्त काही काम लागत नाही ना, सो मला थकवा पण असं फारसं नाही आहे. तर मी आता हे बॅटर रेडी करेन आणि जाऊन थोडं स्किन केअर करायचं म्हणते. खूप दिवस झाले काही केलेलं नाही आहे काय, त्यामुळे आता करायचं आहे. स्किन थोडीशी अगदी प्लेन कदाचित दिसत असेल, पण ते कॅमेरामुळे दिसते. एवढी प्लेन माझी नाही आहे स्किन. तर चलो आधी बॅटर रेडी करते. थंडगार दही आहे हे, आता थंड दही आहे, त्यामुळे मी आता मला माहित आहे आता ही लाज नाही, आता आजच करणार आहे. बघू थंड दह्याचं काय होतं ते. तरी छोटी वाटी आहे एवढी, आणि याच्यात मला वाटतंय एवढं दही आहे. मी आता डिटेलमध्ये तुम्हाला नाही हे सांगणार आहे, कारण ऑलरेडी मी व्हिडिओज केलेले आहेत केकवरती. सारखं तरी काय सांगणार. ओके, दही घेतलंय. आता याच्यामध्ये ऑइल, सेम तेवढंच ऑइल घेतलंय, बरोबर एवढं. आमच्याकडे मिक्स करायला मम्मीकडे विस्कर नसल्यामुळे आम्ही चमच्याने काम चालवत आहोत. मम्मीचा आंबे झाला लागले. उद्या मम्मी काय भेट आहे नातीच्या बर्थडे बद्दल? काय म्हणशील तो बेत करू, काय म्हणशील तो बेत? हे ना घुसळून बघू काय, याचा वापर करावा म्हणते मी. याचा वापर करावा म्हणते मी म्हणलं. दाखवूयात जरासं आम्ही आमच्या व्ह्युअर्सला दाखवूयात काय करायला आलंय. दिवे लावायला आले मी काय. Look at this. हे मिक्सरला पण आपण फिरू शकतोय नाही, पण
पण नको आता. याचं काय हाल होणार मला काय माहित नाही, कारण मी थंड दही घातलं याच्यात. आय होप सो चांगला होईल. Okay, let's add some more milk. मागच्या बर्थडेला राजनंदीच्या माझे केस इतके छान होते, एवढे एवढे झाले होते, पण ते नंतर आपोआप गळले ना गम्मी. मला मम्मी काय वाटतं माहितीये, एक तर तेव्हा माझं जंक फूड आणि स्वीट पण बंद होतं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, निशा ताईंच्या इकडनं ते लाडू घेतलेले बघ, ते पण मी भरपूर खाल्ले होते. म्हणजे त्यातनं पण खूप सारे सीड्स किंवा हे सगळं होतं ना त्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतंय की त्याचा मला माझ्या हेअर्सना जास्त फायदा झाला असेल, म्हणून मी त्यांच्याकडनं परत मागवणार आहे लाडू आता ते. म्हणजे निशाताई मे बी तुम्हाला माझ्या बहिणीचे ब्लॉग्स तुम्ही पाहत असाल तर त्यांना माहीत असतील तुम्हाला. वाव मॉम म्हणून त्यांचं एक अकाउंट आहे यूट्यूबला. त्यांच्याकडून लाडू बनवून घेतले होते मी. मेथीचे होते ना ग मी, मेथी थोडी कमी होती, ड्रायफ्रुट्स पण होते बहुतेक त्याच्यामध्ये, बहुतेक म्हणजे होतेच. तर खूप जसं त्यांना मी आधी सांगितलं की मला मेथीचे म्हणजे असे कडू नको आहेत अगदी, तर त्यांनी थोडंफार अशी मेथीची पूड त्याच्यामध्ये घालून वगैरे असं मस्त बनवले होते लाडू. खाताना पण कंटाळा नव्हता. पण मला तसं वाटतं म्हणजे केस खूप वाढले होते. ज्यांनी बघितले असतील माझे तेव्हापासूनचे ब्लॉग्स ना, त्यांना माहीत असेल की म्हणजे किती लांब झाले होते केस. ओके, तर हे असं बॅटर रेडी झालंय. आता मी झाकून ठेवते आणि मला थोडं स्किन केअर करून घेते. नाही, शुगर ऍड करायची राहिले. आज काय तर विस्कटलंय माझं सगळं. ही शुगर नाही, सॉरी, बघा म्हणून विस्कटलंय. बरोबर. हे मी गुळ पावडर घेऊन आले होते येताना. म्हणलं राजनंदिनीला आता इथे काहीतरी खायला वगैरे बनवे वगैरे काय तर म्हणून, आणि गुळ पोळी करायची होती म्हणून मी आणला होता. वेट, हा 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 हा, ये देखो गुळ पावडर. त्याचा चहा खराब चालताय. चहा पण चालतोय खरं, ते गरम दुधात घालायचं असं काय तर असते. गुळ पावडर घातली की चहा खराब होतो असं काहीतरी, म्हणजे हाय ते मॅटर. मी कधी केलं नाही, पण एकदा मी गुळ पावडर घातली होती चहात. कॉफी नाही ग. तर ही गुळ पावडर आहे, आणि जेवढा मी रवा घेतला होता तर तेवढीच गुळ पावडर घालायला लागली, कारण गुळाची टेस्ट एवढी जास्त गोड मला नाही जाणत, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार. म्हणून मी गुळ पावडरची तयार करते. आठवी तर भूक लागली आणि भूक लागली परत. ऐसी ना का मग माताजी. हे सेम कलरचे हे कुठे घेतलंस तू? हे कुठे गेलीस ग? हे सेम कलरचे कुठून घेतलंस म्हणलं भाऊ? सेम साईजचे ते दिलेले, सेम बरोबर साईज तुला दिले ग? सेम नाही आहेत ग, मग लहान मोठे आहेत ते. सेम कुठे आहेत? मला तर सेमच वाटायला लागले ते. लहान ते दोन तरी, तो तरी हा सेमच आहे ब साईजचा. त्याच्यातले बारीक पण आहे. हे पाहिजे काय? हळदी कुंकू दिले. हळदी कुंकू दिले. बिचारी आज आमची मम्मी जाणार होती बाहेर कुठेतरी, कुठल्या तरी कार्यक्रमाला असते, गेली नाही. तुला जायला कोण नको म्हणलेलं खरं, तिला सोडायला पण, म्हणजे तिला जायचं होतं. म्हटलीस मला? मी काय म्हणाले, मला एकदा कोणी नको म्हटलं की माझा मोडत झाले, त्यामुळे मी चेष्टेत म्हणलेलं तिला. कोण जा म्हटल्याने ठीक आहे. मी चेष्टेत मम्मीला काय म्हणलं की मम्मी आता आम्ही आलोय आणि कशाला जातीस असं चेष्टेत म्हणलं. माझ्यावर बोले ना, मम्मीची मैत्रीण रुसल्या मम्मीवरती. मम्मी गेली नाही म्हणून. एक सर आहे, त्यांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आणि मम्मीला इन्व्हिटेशन दिलं होतं, पण मम्मी गेली नाही. मम्मी जाणार असं म्हणलेली मला. मी चेष्टात म्हणलेलं मम्मी काय मम्मी आम्ही आलो तसं जाणार. मग ती तुला मी तरी सकाळी म्हणलेलं जा म्हणून. तिचं कारण हे नाही आहे उगाच म्हणायला लागले. तिला ती काय केलेलं नाही का, तिला सोडायला कोण नव्हतं. तू ग बस, तुला मी जा म्हणलेलं. तुला जायचं असलं ना तू जातीस ग बस. तू मुद्दामून कारण देऊ नको आता.
बटर पेपर मी शेपमध्ये बरोबर कट करून घेत होते त्या टीनच्या. आणि दुसरं एक भांडं ठेवलं ज्यामध्ये मला बेक करायचं आहे केक. एक 5 मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं. मी असं ठरवलं होतं की सगळं बॅटर रेडी झालं ना की मग थोडा वेळ स्किन केअर करूयात आणि मग बाकी पुढची प्रोसेस करूयात. पण नेमकं राजनंदिनीला तेव्हा झोप आली, सो तिला झोपवायला गेले आणि त्यानंतर मग इथे उर्वरित काम जे होतं ते करायला घेतलं. इथे बटर पेपर शेपमध्ये कट करून घेतला. रात्रीचे जवळजवळ 1 वाजला होता, पण हौशीला मोल आणि वेळ काहीच नसतं. तर इथे बघा बरोबर शेपमध्ये कट करून झाला होता. त्यानंतर बॅटरमध्ये ना मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकला आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून मी ते टीन ठेवत होते त्या भांड्यामध्ये. पण भांडं थोडंसं छोटंच घेतलं होतं मी, सो ठेवताना मला भीती वाटत होती की कुठेतरी भाजेल, म्हणून भांडं मी खाली उतरवून घेतलं ते. आणि त्यानंतर मग हळूच ठेवून दिलं ते माझं जे केकचा टीन होता ना तो. तर याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केली, त्यामुळे या व्हिडिओमध्ये केलेलं नाही, पण तरीही काही जण विचारत आहेत. तर तुम्ही चेक करू शकता, चॅनलवरती आहे ऑलरेडी मी अपलोड केलेला. पण पुन्हा जर हवे असेल तर सांगा, मी पुन्हा देईन तुम्हाला. तर इथे मी केक बेक करायला ठेवला आणि म्हणलं चला थोडंसं स्किन केअर करूयात. कोल्हापूरला तसं जास्त वेळ मला भेटत नाही आणि जरी भेटला तरी मला ते राजनंदिनीसारखं इकडे तिकडे करत असली ना तर मला ते व्यवस्थित करायला नाही भेटलं तर थोडंसं मला वैताग येतो. म्हणून मग मी आपलं इकडे आल्यावर म्हटलं करूयात. त्यात आज मी रेझर यूज करते. माझ्याकडे वॅक्स पण आहे, बट ते मी घेऊन आले नव्हते येताना, सो रेझर असतंच माझं नेहमी बॅगमध्ये. तर मला थोडेसे फेशियल हेअर रिमूव्ह करूयात. वॅक्सपेक्षा रेझर जास्त आवडतं, कारण त्याला जास्त काही त्रास नाही घ्यावा लागत, पटकन होऊन जातं. वॅक्स घेतलं की मग ते गरम करा वगैरे सगळं असतं, पण वॅक्सनेसुद्धा खूप छान फेशियल हेअर रिमूव्ह होतात. त्यानंतर इथे माझ्याकडे जी उपटन पावडर आहे तर ती फेसवरती अप्लाय केली. तुम्हाला असं वाटत असेल की आता फेशियल हेअर रिमूव्ह केलेत किंवा रेझर यूज केले तर थोडं जलन वगैरे होईल, पण मला अजिबात काहीच फील नाही झालं. म्हणजे थोडीशीसुद्धा मला जलन नाही झाली फेसवरती. ही उपटन पावडर जी आहे ती गुड वाईब्सची आहे आणि याची क्वालिटी चांगलीच आहे. याच्या आधी पण मी खूप वेळा वापरलेली आहे आणि मला अजिबातच फेस असं जलन वगैरे काही झालेलं नाही. आणि हे काही स्पॉन्सरशिप म्हणजे असं ॲड नाही करत आहे या उपटन पावडरची मी, बस मी वापरते हे सांगते तुम्हाला. उपटन पावडर पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतली आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनटं, म्हणजे जेव्हा आपल्याला फील होतं की चेहरा असं तडतडल्यासारखं वाटतो, ड्राय होते पावडर, तर तेव्हा लगेच ना तो फेस मग स्वच्छ करून घ्यायचा. आणि त्यानंतर मग मी माझं मॉइश्चरायझर जे आहे ते अप्लाय केलं फेसवर. आणि इथे केक रेडी झाला होता तोपर्यंत, आणि मध्ये मध्ये जे तुम्हाला हे दिसतात ना ते मी ते चाकूनच चेक केलं होतं की झालं आहे का, तर येस परफेक्ट झाला होता. त्यानंतर त्याच्यावर चाळणी झाकली कारण तो गरम झाला होता. तर आजच्या पुरतं या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.